लहानपणापासून मला कविता म्हणायला फार आवडायचं. एकत्र कुटुंबात अंघोळ झाली सकाळी की मोठी माणसं मुलांना अभ्यासाला बसवायची. पाढे लिहून काढायचे, शुद्ध लेखन लिहायचं, गणितं सोडवायची, शिकलेले धडे वाचायचे. या सर्वात मला कविता चालीवर म्हणायला खूप आवडायचं. पूर्वी परिवार खूप मोठे असायचे, एकत्र कुटुंब पद्धती होती, नातेवाईकही खूप, वाड्यात राहणं, त्यामुळे कौटुंबिक समारंभही खूप होत असत. दरवर्षी कितीतरी लग्न, मुंजी, डोहाळ जेवणं, बारशी, कुणाची 60, कुणाची 75, कुणाला सहस्रचंद्र दर्शन असे कार्यक्रम चालू राहत. आणि त्यात हमखास कुणीतरी मंगलाष्टका, काव्य, पाळणे, ओव्या करत असे आणि त्या मी लिहून ठेवत असे. वाढत्या वयाबरोबर वाचन थोडं वाढू लागलं. त्यात वाचनात आलेल्या आवडलेल्या कविता लिहून ठेवल्या, पाठ करू लागले. त्या सगळ्या सुप्रसिद्ध कवींच्या होत्या, म्हणजे सर्वांनाच माहिती असलेल्या. संसारात पडल्यावर मुलं थोडी शाळेत जाण्याच्या वयाची झाल्यावर आमचा साहित्य, संगीत, नाटक, काव्य यांची आवड असलेल्या मैत्रिणींचा महिन्यातून एकदा मेळावा जमू लागला. त्यातल्या काही जणी कविता करत असत, त्याही मी लिहून ठेवू लागले. मी स्वतः कवयित्री नाही. आवडलेल्या कविता लिहून ठेवण्याचा छंद जोपासणारी एक फक्त रसिक आहे. या छंदामुळे संग्रह बऱ्यापैकी झाला. मग कधी कौटुंबिक सोहळ्यात, कधी भगिनी मंडळात, कधी मैत्रिणींच्या आग्रहावरून मी कविता म्हणू लागले, वाचू लागले. ज्या कवितांचे शब्द माझ्या हृदयाला स्पर्श करत असत, अशा कविता, सर्व लोकांपर्यंत ज्या पोचलेल्या नाहीत अशा कविता त्यांच्यापर्यंत पोचाव्या, ह्या एका इच्छेने मी हा प्रयत्न करत आहे, आपल्या पुढे सादर करत.